आपले स्वागत आहे। इंजिनियर प्रशांत इंगोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नांदेड येथे साजरा करण्यात आला। यावेळी भंते पयाबोधी थेरो, दीपक कदम, रवी सरोदे, व्याख्याते विठ्ठल कांगणे, फारुख अहमद, निरंजना आवटे, पांचाळ मॅडम, श्याम कांबळे, संगरत्न कुरे आदींची उपस्थिती होती। हे अधिकार कोणी दिला? बाबासाहेबांना काऊन दिला? अरे 1913 ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून शिकून वापस आले। पहिले ठरलं होतं, गुरुजींना ओळख करून दिली, बडोदा आले सयाजीराव गायकवाड। काय सांगितलं की आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देऊ, शिका, पण शिक्षण झाल्यावर तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या राजदरबारात झाला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स खातं सांभाळत होते, बढियापैकी सुरळीत चालू होतं। 1.5 वर्षाचा कालखंड होता। अरे प्रत्येक कॅबिन मध्ये चहा जायचा, प्रत्येक कॅबिन मध्ये पाणी जायचं, पण 1.5 वर्षाच्या कालखंडात बाबासाहेबांच्या कॅबिन मध्ये कधी पाणी गेलं नाही, कधी चहा गेला नाही। माजुरडी औलादी होत्या, त्या म्हणायच्या असेल तो हुशार, असेल तो विद्वान, पण या जातीचा आम्ही त्याला पाणी का द्यायचं? आपला बाप कोणाला भांडला नाही। आपल्या बापाने ही कंप्लेन सयाजीराव गायकवाडांकडे केली नाही। आपला बाप पुढे वर्स कॉलेज, सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिकायला गेला, विद्यार्थ्याने देखील जातीभेद केला। आपल्या बापानं संस्थेच्या संस्थाचालकाला सांगितलं नाही। आपला बाप 1924 ला लंडनहून शिकून आला, एका दमनी चालकानं जातीहून हिणवलं, तरी आपल्या बापानं कोणाकडे कंप्लेन केली नाही। शाळेमध्ये माठ पाहत होते, पण पाणी हाताने घेण्याची मुभा नव्हती। आपल्या बापानं कंप्लेन शाळेच्या मास्तराकडे केली नाही। 20 मार्च 1927 ला आपला बाप चौदार तळ्यात उतरला, पाणी पिलं आणि सांगितलं तळ्यावर हक्क आपला आहे। एवढ्यावरही लढाई संपली नाही। 1939 12 वर्षानंतर बाबासाहेब पनवेलला निघाले, चौकात गाडी थांबली, बाजूला एक हॉटेल दिसली, भूक लागली म्हणून बाबासाहेबांना हॉटेलवाल्याला विचारलं, जाय गडकरी नावाचा ड्रायव्हर होता, जाय काय केलंय पाय, ताजं काय ते घेऊन ये। गडकरीने त्या हॉटेलवाल्याला विचारलं, ताजं काय? त्याने सांगितलं भजी आहे। मग 1 गिलास पाणी दे, 1 प्लेट भजी दे। ती भजी आणि पाणी घेऊन तो बाबासाहेबांकडे आला। येत असतानाच हॉटेल मालकाने विचारलं, गाडीत कोण बसले? तेव्हा त्याने सांगितलं, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्याने बचकन ती प्लेट हातातून हिसकून घेतली, पाणी मोरीत टाकलं। जर बाबासाहेब गाडीत असेल तर पाणी मोरीचं पण मी देणार नाही। 12 वर्षानंतरची लढाई संपली नाही, बाबासाहेबाला पाणी पिता आलं नाही। आपल्या बापान तेही दुःख गिळलं आणि मग काय केलं? कलम 16 पोरिओ हे तुमच्यासाठी। आपल्या बापानं तेही दुःख गिळलं आणि ते दुःख गिळल्यावर बाबासाहेबांना घटनेमध्ये पहिल्यांदा सर्वांना शिक्षण घेता यावं म्हणून राज्यघटनेच्या भाग क्रमांक 4 मध्ये आर्टिकल 45 लिहिलं। कलम 45 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे। का तर शिक्षण घेताना मला अडचण आली होती, माझ्या भारतातल्या असंख्य बंधू आणि भगिनींना ती अडचण नाही आली पाहिजे। एवढ्याने मॅटर मिटलं नाही। बाबासाहेबांना दुसरी गोष्ट कलम 16 उपकलम 4 जात, त्या जातीचा विकास। अलीकडे आरक्षण आरक्षण आरक्षण, बाबासाहेबांना आरक्षण कोणाला दिलं? तर बाबासाहेबांना आरक्षण देत असताना सर्व घटना झाली। घटनेमध्ये भाग क्रमांक 1 पहिल्यांदा परिशिष्ट लिहायला सुरुवात झाली। परिशिष्ट क्रमांक 1 इन्फॉर्मेशन अबाउट डेट भारत। तुम्ही तर अभ्यासक असाल, अभ्यास म्हणजे केवळ परीक्षेत पास होण्यासाठी करायचं नाही। अभ्यास म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? खोट्याचा विरोध करता आला पाहिजे, खऱ्याचं समर्थन करता आलं पाहिजे, त्याला शिक्षण म्हणतात। इंगोले यांचा वाढदिवस आहे, या निमित्ताने काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदार, सर्व जनतेचे, बहुजनांचे चाहते, प्रत्येक समाजामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे, लोकांना मदत केलेली आहे, सर्वसामान्यांना मदत केलेली आहे। असे वंचित बहुजन आघाडीचे भावी आमदार प्रशांतजी इंगोले यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थी करिअर मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता। आणि हा जो मेळावा आहे हे खूप स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी। वाढदिवसावर विनाकारण पैसा खर्च करण्याच्या ऐवजी जर त्या पैशामधून जर युवा पिढीला देशाच्या प्रगतीसाठी आपण जर काही मार्गदर्शन केलं तर ते खूप उत्तम राहील, असा त्यांचा मानस होता। आणि त्यामुळे त्यांनी आज कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठ्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे। आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्राचे लाडके शिक्षक, विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक विठ्ठल कांगणे सर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केलेलं आहे। आणि अशा प्रकारे आज प्रशांत इंगोले या साहेबांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या स्वरूपात जल्लोषामध्ये झालेला आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रशांत इंगोले आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता। प्रशांत इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त
आज आम्ही त्यांना महाकवी वामनदादा कर्डक जयंती उत्सव समिती नांदेडच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. वाढदिवसाच्या दिनिया झाला साऱ्यांना हर्ष हो. राहो सुखी प्रशांत भाऊ जगो हजारो वर्ष. राहो सुखी प्रशांत भाऊ जगो हजारो